होईल त्या निर्णयानंतर तुम्हाला कसं निर्णय दिला असेल तर निर्णय तुम्ही द्या. तर कदाचित कोऑर्डिनेट करणं गरजेचं काल रात्री साहेबांना फोन केला, नाही इन्फॉर्मेशन आली आहे. अहवाल दिला तो अहवाल दिला गोष्ट नाही, वेगळी आहे. पण तुम्ही 2 दिवस थांबू शकत होते ना. सारे साहेब तसं नसतं. अहवाल दिलेले आहेत. सकाळी येणार मार्केट थोडंच बंद राहणार होतं. तात्काळ जे आहेत आता तुम्ही आजचं ठीक आहे जे झालं ते झालं. आज आता तुम्ही तात्काळ मीटिंग लावा. आता सगळी बॉडी आहे, सगळे सदस्य आहेत, CEO आहेत, आमचे PI साहेब पण येतील. हे सगळं जे आहे कोऑर्डिनेशन जेणेकरून की जे कायद्याची तरतूद आहे ते समन्वय बैठक लावून कायद्याच्या तरतुदीप्रमाणे कारवाई करा. कायद्याच्या तरतुदीप्रमाणे कायद्याच्या तरतुदीप्रमाणे कारवाई करा एवढंच सगळ्यांचं म्हणणं आहे. म्हणजे पब्लिकली निवडून दिलेले सदस्य पण सगळे आलेले त्यांचं ते म्हणणं आहे. शेतकरी लोक आहेत पण जे मग ठराविक आहेत ते चुकीचं आहे. आता मला त्याच्यामध्ये तुम्ही तक्रारी द्या, आम्ही गुन्हे दाखल करू. मला सांगा, आता रात्री एक वर्षाचे गुन्हे दाखल करू. 10 वाजतापासून यांचा माल अडकवला. आज मला सांगा आता रात्री 10 वाजतापासून माल अडकवला. आज शेतकऱ्यांचा माल रस्त्यावर हजारो टन माल असतो बरोबर आहे. म्हणजे कोणाची गुबी सळली, आज तर मार्केटमध्ये माल नाही आला बरोबर आहे. म्हणजे आता शेतकऱ्याचं जो नुकसान झालं आहे त्याची नुकसान भरपाई नगरपालिका देऊ शकत नाही. त्याच्यातून जे आहे पण जे घडला काढायचं आहे ते मार्ग काढून जे आहे ते माल जाऊ दे आतमध्ये सगळं जे आहे ते. आणि मीटिंगमध्ये तुम्ही हे करा आणि ह्याच्या पुढं जर असं झालं की तक्रारी आल्या तुम्ही तक्रारी द्या, आम्ही गुन्हे दाखल करतो. बिलकुल तुमचे लोक ठेवा आणि जर हे पण आता टाइम गेला लावणारा होता कोण त्यांना ते आमचा हे नाही मला त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी आलो. काही गाड्या आतमध्ये गेल्या. आता आतमध्ये गाड्या ज्या लोकांनी पैसे दिले त्या लोकांच्या गाड्या आतमध्ये हे आहे कास्तकारांसाठी बोलून आलो. बरोबर आहे. व्यापारीकरण आणलं इथं त्रास सगळ्याला होईल. लक्षात ठेवा. तुमचा वापर करत असेल कोणी करू देऊ नका. शासनाच्या मी शेतकऱ्याकडून कमिशन कापतो तर म्हणजे जागेचं महसूल मला दिलं पाहिजे. मला तर माझ्या शेतकऱ्याला अडथळा किंवा परेशान नाही झालं पाहिजे. तुम्ही देता तसं बाकीच्यांनी दिलं असतं तर आणखी झालं नसतं. आम्ही देणार सर सगळ्यांनी सगळ्यांचं जे आहे दोन मिनिटं थांबणार आहे बाबा, 2 मिनिटं थांबा ना. आपल्याला मार्ग काढायचा आहे. जो शेतकऱ्याचा माल बाहेर काढला तो आतमध्ये गेला पाहिजे. बरोबर आहे ना. जे काय झालं ते झालं पण आज आता तुम्ही मीटिंग लावणं अपेक्षित आहे. उद्या काय कायदा परिस्थिती झाला तर नगर परिषदेची पोलिसांचा जे आहे आमचं जे क्रिमिनल हे जे आहे ते तुमचा रोल आहे त्याच्यामध्ये तुम्ही लीड घेतलं पाहिजे ना. यावेळेस की सगळे सदस्य आलाय तर तात्काळ कोऑर्डिनेशन होणं गरजेचं आहे. लोकांना पण त्रास होणार नाही आणि जे चुकीची जे आहेत म्हणजे कायद्यानुसार मी सांगतो जे चुकीचं आहे तुम्ही तक्रारी द्या, आम्ही गुन्हे दाखल करतो त्याच्यामध्ये. म्हणजे सामान्य शेतकरी त्यांना त्रास होता का बरोबर आहे ना. हे म्हणजे मी माझं मत सांगत नाही, बावनकर साहेब तुम्ही सांगत नाही, सारे साहेब तुम्ही जे कायद्याची त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना त्रास नाही होता पाहिजे. आणि शासन एवढं फॅसिलिटी करतं शेतकऱ्यांना एकतर बोललं जातं. मी शेतकरीच आहे, मला माहिती किती हाल होते, किती पैसा येतो, कसं त्याच्यामध्ये सगळा खर्च होतो आणि त्याच्यात काय शिल्लक राहतं. असं होऊ नका. थोडं शेतकऱ्यांचा पण विचार करा. हे तरतुदीप्रमाणे तुम्ही करा. आज मीटिंग कसली परिस्थिती झालीच पाहिजे. अध्यक्ष मॅडमला पण सांगा. मी सर्वांना सांगितलं, शिवसाहेबांना सकाळी फोन लावून तुमच्याकडे पत्र आलं. मी मीटिंग लावून जोपर्यंत समन्वय समितीची बैठक नाही तोपर्यंत रिअल फॅक्ट समोर येणार नाही. अध्यक्ष मॅडमचं पण अध्यक्ष मॅडमलाही काही कानावर टाकला आहे. ते गेल्या भावनकर साहेबाकडे मला तिथे जायचं होतं. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस होता. ते गेल्यास मी पण तिकडे जाणार होतो. आता मी इथला नगरसेवक असल्यामुळे माझं कर्तव्य होतं त्या प्रकारचं निपटला पाहिजे म्हणून मी इकडे आलो. निपटून जाईल. आता जे मागं घडले पण शेतकरी आहेत, मागं जे घडलं ते नाही, इथून पुढे घडणार नाही. हे याचं जे आहे ते नगरपालिकेने ते त्याची हे करावी त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता हे जे बाहेरचा माल थांबलेला आहे ते शेतकऱ्यांना जाऊ द्या सगळ्या. ठीक आहे चलो. बालाघाट गोंदिया तिरोडा
नागपूर, वाराशिवनी ह्या मंड्या कोणत्याही प्रकारची बाजार चिठ्ठी कास्तकाराकडून घेत नाही आणि इव्हन कच्च्या मालाला कोणताच टॅक्स किंवा कोणतीच चिठ्ठी ही सरकारकडून मान्य नाही, पण भंडारा मंडी आता टॅक्स घेत आहे आणि त्यामुळे आज 14 जानेवारी हा बाजाराचा चांगला बाजाराचा दिवस असल्या कारणानं त्यांनी पूर्ण बाजाराला ते टॅक्स वसुलीचा निर्णय घेतलेला आहे आणि इथं रस्त्यावर मार्केट भरवलेलं आहे, पूर्ण ट्रॅफिक जाम झालेलं आहे। आणि आता आजच्या कंडिशन मध्ये माझ्या माहितीनुसार माझ्या आणलेल्या मालातून 50,000चं नुकसान आहे। ह्या 50,000चं नुकसान कोण देतं? नगर परिषदनं पडद्याआड कोणत्या तरी कंत्राटदाराला ठेका दिलं, त्याच्यामुळं काय त्यांनी गब्बर टॅक्स लावून ठेवला इथं कास्तकारांवर। 1 टनचे 250 रुपये अशा पद्धतीने आज मट्टी मोल भाव आहे मालाला आणि संक्रांत सारखा दिवस आहे, तरी पण कास्तकारांची त्यांना काही काळजी नाही आहे नगर परिषदनं। आणि हे लोकांना त्यांना मार्केटच्या आतमध्ये माल नाही नेऊ दिलं, त्यामुळे यांचा माल पूर्ण रस्त्यावर लोळलेला आहे। बघू शकता तुम्ही, पूर्ण माल इथं कास्तकारांनी आपला ठेवला आहे। काही फुकटमध्ये त्यांचा माल विकत नाही, कमी 10 ते 15 लाख रुपयाचं त्यांचं आजचं नुकसान होणार आहे। इथे बरेच दिवसापासून बीटीबी मार्केटच्या आधीपासून तिकडे पण येत होतो आणि इथे पण येत आहो, पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आमच्या शेतकऱ्याकडून शेती मालावर चिठ्ठी घेण्यात आली नव्हती। पण आज या ठिकाणी कोणी हा निर्णय घेतला आम्हाला कास्तकारांना काही माहित नाही, पण या ठिकाणी आमच्याकडून चिठ्ठी वसूल करण्याचा जो प्रयत्न केला त्यामुळे आमच्या मालाला आम्हाला या रोडवरती विकण्याची आज बाजू आलेली आहे आणि यामुळे आम्ही या नगर परिषदचा आणि या सरकारचा निषेध करत आहोत।